आईबाप म्हणत होते थांब जरा विचार कर, पण मला वाटायचं मला सगळं कळतं. आज जेव्हा आयुष्याने मला भिंतीला लावलं तेव्हा एकच प्रश्न मनात घुमत होता, आईबापांचं ऐकलं असतं तर. ही गोष्ट माझी नाही आहे, पण ही गोष्ट प्रत्येकाची आहे. तो एक सामान्य मुलगा होता, ना फार हुशार ना फार कमजोर. स्वप्न मोठी होती पण संयम कमी होता. आई रोज सकाळी म्हणायची, बाला मेहनत सोडू नकोस, वेळ लागतो. वडील शांतपणे एवढंच म्हणायचे, आम्ही अनुभवलंय, तू चुकतोयस. पण त्याला वाटायचं हे जुन्या काळातले लोक काय जाणणार आजच्या जगाबद्दल. त्याच्यासाठी आईबाप म्हणजे अडथळा आणि स्वतःचं ऐकणं म्हणजे स्वातंत्र्य. कॉलेज सोडलं, नोकरी नाकारली, कारण त्याला मोठं काहीतरी करायचं होतं. आई रडत होती, वडिलांचे डोळे ओले होते, पण त्याला ते अश्रू कमजोरी वाटत होते. तो म्हणाला, मी माझं आयुष्य स्वतः घडवणार. आईबाप शांत झाले, कारण काही वेळेला पालक शब्दांनी नाही मौनाने थकतात. पहिलं अपयश आलं, मित्र गायब झाले, पैसे संपले, तो परत घरी यायला लाजत होता. फोनवर आईचा आवाज ऐकूनही तो कॉल कट करायचा. वडिलांनी एकदा फोन केला, त्याने उचललाच नाही. आणि त्या रात्री त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा आला. तो रुग्णालयात उभा होता, वडील बेडवर होते, कमकुवत, शांत, थकलेले. डॉक्टर म्हणाले, खूप स्ट्रेस घेतला आहे. त्या क्षणी त्याला आठवलं, तो ओरडलेला आवाज, तो अपमान, ते न ऐकलेले शब्द. आईने फक्त एवढंच विचारलं, बाला जेवण केलंस का? आणि ते एका प्रश्नाने त्याचा सगळा इगो तुटून पडला. त्याला कळालं, आईबाप आपल्याला रोखत नाही आहेत, ते आपल्याला वाचवत असतात. ते स्वप्नांच्या विरोधात नसतात, ते आपल्या पतनाच्या विरोधात असतात. पण ही समज येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. आज तुम्ही ऐकत असाल आणि म्हणत असाल मनात, ही गोष्ट माझ्यासारखीच आहे, तर लक्षात ठेवा, आईबाप चुकत नाही आहेत, आपणच ऐकत नाही. आजही वेळ आहे. एक कॉल कर, एक सॉरी बोल, कारण आयुष्य धडा शिकवतं, पण आईबाप आधीच इशारा देतात. आईबापांचं ऐकलं नाही म्हणून आयुष्याने शिकवलं, पण लक्षात ठेवा, आयुष्य जे शिकवतं ते शिकताना खूप काही हरवावं लागतं. आज ऐका, नाहीतर उद्या फक्त आठवणी उरतील.